काय रे राणा, वहिनी जातात कॉलेजात आणि तू कसला अभ्यास करायला? कमाल आहे की. अभ्यास नाही रे, ती मेवण्याची परीक्षा घेणार आहे नव, त्याचा पेपर आहे. कसली परीक्षा आता? वहिनींकडनं गोळ झाला नव, असं आपल्याकडनं व्हायला नको, म्हणून मी राजवाडे सरांची परीक्षा घेणार आहे. अरे राणा, ते सर आहेत, त्यांची कसली परीक्षा घेणार तू? असू दे की मग, सर आहेत तर मी परीक्षा घेणार आहे. अभ्यासानं आयुष्य वेगवेगळं असते. खऱ्या आयुष्यात माणूस कसा आहे आपल्याला कळायला नको. काय बी झालं तर रेणू माझी बहीण आहे. बघा, बहिणीची किती काळजी आहे बघा. इधर एक भाई बेटा उसका कुछ नहीं. राणा, माझ्या बी लग्नात जरा बघ की मरता. लगीन करायचंय काय? उद्या म्हणलं तर उद्या. हा, चल. नाही, आधी लगीन रेणूचं, मग दोस्ताचं. घर की मुर्गी डाळ बराबर. काय संबंध? रेणू घरचीच आहे की. ते बी खरंच आहे म्हणा. पण राणा, तू काय माहिती काढणार सरांची आणि परीक्षा कशी घेणार? हेच ठरवायला. राणा, जो करणार आहे अच्छे से कर. परत कसली खोट राहायला नको बघ. जे बी करायचं जपूनच करायला पाहिजे. शेवटी पडते आपली पोरीची बाजू. नवऱ्या पोराला वाईट वाटलं नको पाहिजे. वाईट वाटलं तर तो चुकीचा. आपली पोरीची बाजू आहे ना व, मग तर आपण जादा जाण दिलं पाहिजे. होय, अजून जादा माहिती काढली पाहिजे. होय, रेणूचं लगीन चुकीच्या माणसासंग अजिबात व्हायला नको पाहिजे बघ. तू समधी नीट माहिती काढ आणि माझी काय मदत लागली तर सांग, मी आहे काय. होय, मी ठरवतो काय करायचं ते आणि मग तुला सांगतो. हा, चालते. तू नीट विचार करत बस. मी तोपर्यंत उसाला पाणी पाजून येतो काय. बस. ताईसाहेब, ही तर त्यो ढिगारा असताना रेणूच्या बापू संकट कसं बोलशीला? ती वाती वळल आणि जाईल आतमध्ये. अव, पर त्याच्या आधीच त्यो रेणूचा बापू आला तर काय हवा पाण्याच्या गोष्टी करणार आहे सा? अव, म्हणजे घालवा किती आतमध्ये. गोदाका, काय करायला असा? भाकरी थापायले. अहो, काय जोक करताय तुम्ही? हा, वयाला शोभत तरी का तुमच्या? आता वाती वळाली दिसत नाही वय तुम्हाला? बस झालं तुमच्या वाती वळण. आता जावा आतमध्ये, जावा जरा किचन मध्ये आणि उगा आमच्या कानात किर्र करत बसू नका सा. आम्हाला जरा शांतता पाहिजे, आम्हाला जरा जॉब करायचा आहे. हा, जावा 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 किचन मध्ये, जावा पटाक दिशी. आता वाती वळताना कसला आवाज येतोय तुम्हासनी? तुमच्या बांगड्यांचा. काय? मी माहिती की वाटी. जावा जावा. अहो, तुम्ही शिरा करा. जावा. ताईसाहेबांनी सकाळी नाश्ताच नाही केला बघा. त्यांचं तोंड कडू व्हायच्या आधी गोड करा. जावा 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 जावा. एवढं वाती वळत्यान जाते. आव गोदका, आणा. राहू द्या, मी वळते की वाटी. राहू द्या. आव, देवा धर्माच्या कामात कसला आला आळस. आणि मला बी जरा थोडस पुण्य लागू दे की. एकटेच घेणार आहे सवय. जावा जावा, शिरा करा. जावा. बापू, आता अजून काय काम काढलं आमच्याकडं? अहो, ते रेणूच्या लग्नाचं. ते बघा, आता त्या भानगडीत आम्हाला नाही पडायचं. तुम्ही आणि तुमची पोरगी काय गोंधळ घालायचा तू घाला बघा, पण आमच्या डोसक्याला ताप देऊ नका. अहो, तुम्हीच असं झटकून टाकल्यावर काय करणार मी? काही बी करा, पण आमच्या डोसक्याला ताप देऊ नका. तिथं आमच्या दारात येऊ नका बघा. चला निघा, आम्हाला जरा शांतता पाहिजे.
गोदक्का तुम्ही जाताय ना किचन मध्ये? हा जरा शांतता मिळू द्या आम्हाला जरा. चंदे चल. बापू चंदे तू इथंच थांब, जरा लक्ष ठेव. हा बापू 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 आता तुम्हाला खरंच आमचं पाहुणं म्हणायला पाहिजे की हो? नाही तुमच्यात बी रुबाब आहे आमच्यासारखा. म्हणजे अहो म्हणजे आम्ही तुमची परीक्षा घेत होतो, तुम्ही बी मानी आहे आमच्यासारखं. नाही तुम्हाला हडतूड केलं तर राग आला, निघून चालला होता तुम्ही. नाही नाही राग म्हणजे मोठ्या माणसाचं लक्षण असते बघा. तुम्ही बी आता मोठं माणूस होणार याची खात्री पटली आम्हासनी. असं होय? अहो मी तर घाबरलो होतो. नाही 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 बापू, अहो मोठ्या माणसानं असं घाबरायचं नसतंय, उलट घाबरवायचं असतंय बघा. हा पण तुम्हासनी तर ते काही जमणं झालंय असं वाटायलंय बघ. नाही तुमची काय ते छटाक भरपूर ती बी तुम्हासनी घाबरणं झाल्या. हो अरे काय हिंमत आहे तिची वर्तवणूक करून बोलायची? राणादानं समजा घोळ करून ठेवलाय बघा. अहो लईच अवघड झालंय. आणि राणादाच्या विरोधात म्या कसा जाऊ? काय बी कळणं झालंय बघा. हे बघा बापू, तुम्ही आता राणा भाऊजींचा विचार करू नका. तुम्ही फक्त तुमच्या इज्जतीचा विचार करा. अहो बापू तुम्हाला काही कळतंय काय? 4 चौघांसमोर तुमच्या पुरीचं लगीन ठरलंय, सुपारी बी फुटल्या, आणि आता तुमची पोरगी कुठल्या तरी शहरातल्या 3 पाटाबरोबर लगीन करायचं म्हणते. हवंय अहो त्यो पोरगा काय करतो, त्याचं घरानं काय, खानदान काय, काय तर माहिती का? भाऊ की थुकल की तुमच्या तोंडावर. अहो तीच तर रुक लागल्या ना वहिनी साहेब. मग अहो म्हणून तर तुमच्याकडे आलो होतो. एक काम करता का वहिनी साहेब? राणादाला जरा ह्यातनं बाजूला करा की, बाकीचं समजा म्या बघून घेतो. नाही बाई, नाही 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 ए असं तुम्हासनी पाठिंबा देऊन त्यांच्या विरोधात जाणं हे काय आम्हासनी जमणार नाही बघा, शक्यच नाही ते. म्हणजे पण हा आम्हासनी अगदी मनापासून खरंच सांगतो बापू, तुमच्याबद्दल लई कळकळ वाटत्या बघा, म्हणून हे समज बोलायलो. आम्ही आत्ताच सांगतो, तुमच्या एवढ्या गुणी पोरीचं लगीन त्या असल्या मास्तरड्या बरोबर लावून देऊ नका. अख्ख्या गावात तू होईल बघा तुमची. समजेजण तुम्हाला खोटारडा फसवा असं म्हणत्याल बघा. आता काय करावं काय बी सूचना झाली बघा. अहो तिरी नुबी ऐकणं झाल्या, आणि इकडे येऊ राहणार. अहो जरा जोर लावा की मग बापू तुम्ही. नाही खरं सांगू काय, आमचं राणा भाऊजी का नाही असं नव्हतंच बघा आधी. हे त्या शहरातल्या मास्तरडीमुळे का नाही डोसकं फिरलंय त्यांचं आजकाल. ही शहरातली हवा अशीच असते अहो, लई वाईट आणि घाबरट सुद्धा. तुम्ही धावा की जरा तुमचा गावरान आणि कोल्हापुरी हिसका. म्हणजे जरा आवाज चढवा की त्या मास्तरड्यावर. मग बघा कसं शेपूट घालून पळत येते तुमच्या माग. अहो त्याची काय हिंमत आहे तुमच्या समोर काही बोलायची? आणि राणादा तुम्ही कशाला त्यांचा विचार करताय बरं? हे बघा बाप, तुम्ही सरळ सरळ राणा भाऊजींनी सांगा, म्हणाव आमचा ह्यो खाजगी मामला आहे, आमचा आम्ही काय ते बघून घेतो. हा हे बघा बापू, तुमची पोर आहे, लहानापासून आता पतूर तुम्ही तिला सांभाळलंय, मोठी केल्या. आता तिच्या आयुष्याचं काय करायचं, तिचं लगीन कुणा संगत लावून द्यायचं हे तुमचा निर्णय आहे का नाही? दुसरं कोण कसं सांगाल बरं? बापू मोठ्या माणसानं असं लई विचार करायचा नसतोय हो. डायरेक्ट असं अंमलबजावणीच करायची असते बघा. बराबर बोलताय तुम्ही वहिनी साहेब. आता धावतोच त्या मास्तराला गावरान हिसका. हा
आता कसं एकदम मोठं माणूस शोभायलाय बघा तुम्ही. बर या तुम्ही आता. हा येड्यानं आम्ही सांगतो तसं केलं तर परत रेणू आमच्यासाठी लकी ठरणार. आपण सगळ्यांना सांगायला जरा घाईच केली नाही का? नाही म्हणजे मी ज्या वर्गात शिकवतो त्याच. रेणू तुमची विद्यार्थिनी आता आहे, पण त्याही आधीपासून तुम्ही दोघं मित्र होतात आणि तुमचं एकमेकांवर प्रेम होतं. ते सगळं खरं आहे. रेणू पण काही नाही. आणि आता खूप झाली लपवाछपी. लपवाछपी केल्यामुळे किती घोळ होतात तुम्हाला दोघांनाही माहिती आहे ना. हो. त्यामुळे सगळ्यांना माहित झालं हे एका अर्थाने बरंच झालं. झाली तर सगळ्यांची मदतच होईल आपल्याला. हो. नमस्ते सर. हा नमस्ते. सर जयंतराव. अहो म्हणजे कसं आहे, कॉलेजच्या बाहेर तुम्ही जयंतराव आणि आतमध्ये सर, बरोबर नव? काही सरलात? हा आलं आलं लक्षात आलं. तर मी काय म्हणतो, ते उद्या येताना ते काय म्हणतात ते, हा बायोडेटा आणि 2 फोटो घेऊन यायचं काय? कशाला? बायोडेटा कशाला? अहो म्हणजे काही विशेष नाही, ते रितसर करायचं म्हणून म्हणलो ना. आपली परीक्षा वेगळी आणि महत्वाची आहे. कसली परीक्षा? अहो असं कसं? आता तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी पेपर सांगता काय? नाही नाही ना व, तुम्हाला बी परीक्षा उद्याच कळ. आणि हा, उद्या कॉलेजला तुम्ही सुट्टी टाका. अहो सुट्टी कशाला? कॉलेज संपल्यावर घ्या ना परीक्षा. अहो, नाही तुला सांगितलं ना व, आपली परीक्षा वेगळी आहे म्हणून. अहो जयंतराव, अहो 1 दिवसाचा पगार बुडला तर काय होतंय? शेवटी आयुष्याचा प्रश्न आहे ना व. दौलतवाडीचा जावई व्हायचा असेल तर मी म्हणतो तशी परीक्षा द्यावीच लागणार. बोला, आहे का तयारी? आता नाही म्हणून कोणाला सांगू? तुम्ही म्हणाल तसं. मग झालं तर तुम्ही परीक्षेच्या तयारीला लागा. हो पण अभ्यासक्रम काय तो तरी सांगा ना. नाही म्हणजे कसं आहे ना, आम्ही मुलांना परीक्षेच्या आधी कुठल्या विषयावर अभ्यास करायचा हे सांगतो. अहो तुमची परीक्षा वेगळी आणि ही परीक्षा वेगळी. तुम्ही जावा आता, मला उद्या कळेल. हो येतो. या आता, जाते ना व. हो चला निघूया. अंशू मला आता लई घाबरायला व्हायला लागलंय बघ. लई टेन्शन यायला लागलंय. जरा बोल की राणा बरोबर प्लीज. हे बघ, आता तू, तुझा भाऊ आणि तुझा होणारा नवरा काय ते बघून घ्या. चल. अगं अंशू, अरे वा, आज शेवयाची खीर आहे. एकदम मस्त झाली असणार. आणि हे काय? टोमॅटोची भाजी करणार आहात? ती तर भारीच होणार बघा तुम्ही. अजून व्हायची आहे ती. माणूस जेव्हा आनंदी असतो ना, तेव्हा त्याला सगळं छान वाटत असावं. आज काय विशेष? गेले काही दिवस टेन्शन मध्ये होते ना, पण आता सगळं सुरळीत. आता रेणूची काहीच काळजी नाही. रेणूचं लगीन मोडलं, लई बरं झालं बघ. वहिनी साहेबांनी कोण कुठला पोरगा आणला तर कोणाच ठाऊक. स्वतः बाई असून दुसऱ्या बाईचं वाटुळं व्हावं असं कसं वाटतं ह्यासनी? जाऊ दे ना गोदाक्का, आपण चांगला विचार करूया. आणि हो, आता हे नवऱ्या मुलाची परीक्षा सुद्धा घेणार आहेत बरं का. कसली परीक्षा? म्हणजे मुलगा योग्य आहे का नाही हे बघायला. भावाची जबाबदारी पार पाडायला हवी ना. राणा परीक्षा घेणार?
त्याचं स्वतःच लगीन जमवायला तर जमलं होतं का त्याला? समजा तूच मोरवून केलतीस ना. पण आता बहिणीसाठी अगदी नीट परीक्षा घेणार. देवा, वाचव रे बाबा आमच्या सरांना. सरांना? हो, नवरदेव आमचे राजवाडे सर आहेत ना, ते जर्मन शिकवणारे. म्हणजे तुझ्या सरांची आता काही खैर नाही म्हणायची. भीती तर आहे, पण खरं सांगू गोदा का, हे नवरदेवाची अगदी व्यवस्थित परीक्षा घे, खात्री आहे मला. चांगलं आहे, पर तरी बी जरा जपून राहिलेलं बरं. नाहीतर ह्या आनंदावर कोण कुठनं येऊन निर्जन टाकल सांगता येत नाही. काय म्हणला सा? जेवण तयार आहे, बसा. अंजली, समद्यासनी जेवायला बोलू. अहो, अहो, काय करताय? हे असं कागद आणि पेन घेऊन काय लिहिताय? ये सरांची परीक्षा घ्यायची ना व ते बघायला. खरंच तुम्ही ना खूप हट्टी आहे. एकदा ठरवलं की ठरवलं ना. महत्वाचं आहे हो परीक्षा घेणं. आपलं काय नको. काही नाही, तुम्हाला राजवाडे सरांची काय माहिती हवी ती मला सांगा, मी तुम्हाला मिळवून देते. असं कसं? माझी बी काय जिम्मेदारी आहेच की. बरं ठीक आहे, आधी आता तुम्ही जेवायला चला, मग तिकडे काय तो विचार करा. नाही नको, तुम्ही वा पुढे, मी आलो. हो, असं काय करता? आधी जेवून घ्या चला. अहो नाही नको. अहो कसं आहे माहितीये का, ते आता कुठं काय काय डोक्यात आले हो, तोवर समजा लिहून काढतो. तुम्ही वा पुढे, मी आलोच. बरं ठीक आहे, या लवकर, मी वाट पाहते. रानदा, अय रानदा, हा? कसला हिशोब करायलायस? मी कधी हिशोबाच्या भानगडीत पडतो काय? अरे मग कागद आणि पेन, पत्र लिहायलास काय कोणाला? नाही नाही, मग ते मी राजवाडे सरांची परीक्षा घेणार आहे. कसं आहे, ते रेणूचं लगीन त्यांच्याच गाठ करायचे आहे ना व, समधी माहिती घ्यायला नको. आता त्याच्यात माहिती काय घ्यायची? रेणूला पोरग पसंत आहे, संपला की विषय. असं नाही र. हा म्हणजे समज आपल्याला सख्खीन बहीण असती आणि तिचं लगीन करायचं असतं तर आपण काय काय विचारलं असतं, म्हणजे काय काय माहिती काढली असते त्या पोराची. अरे पण आपल्याला बहीणच नाही ना. रानादा, अरे आपल्याला मी एक बहीण पाहिजे होती नाही, म्हणजे तिला पिडायला चेष्टा मस्करी करायला लई मजा आली असती. आणि हा वयाने जरा बारकी पाहिजे होती बघ, म्हणजे मी असला रुबाब दावला असता की नाही जसा तू धावतोस तसा. मी कधी धावला रुबाब तुला? सांगू काय काही दाखवला म्हण. हे सोड. समज रेणू आपली सख्खी लहान बहीण आहे मग, तर सांग की, म्हणजे काढकी काहीतरी आयडिया. असं म्हणतोयस? हा ठीक आहे मग. हे बघ, माझ्या अनुभवावरनं सांगतो तुला. म्हणजे पोराचा पगार केवढा आहे, इस्टेट केवढी आहे, रेणूला बाहेर शॉपिंगला नेणार काय, भारी भारी कापड घेणार काय, असलं काय काय असते बघ. अरे हे सगळं त्या पोराकडनं कबूल करून घ्यायचं आपण. अरे म्हणजे रेणू सुखात राहिली पाहिजे बघ. सूरज, अरे पैशानं माणूस कधी सुखी राहत नसतोय. हे बी खरं आहे म्हणा, नाहीतर आमची ही जगात भारी सुखी झाली असती. वहिनींचं सोड, रेणूचं बोल. अरे मला असलंच काय काय विचारलं होतं हिनं. आता ह्याच्यापेक्षा जास्त काय डोकं चालत नाही बघ माझं. तर वेगळाच विचार करायला. कसला? ही रेणू गावात वाढली, तिला शहराची सवय नाही आणि सरासनी गावची. कसं जमणार समजा? जसं वहिनीने जमलं तसं. वहिनीने एवढं नाही म्हणा, पण बऱ्यापैकी ऍडजस्ट करते. अरे उगाच काळजी करू नको. रेणू जमून घेईलच रे, पण आपल्याला सरांची परीक्षा घ्यायची. त्यांची ऍडजस्टमेंट कशी आहे आपल्याला बघायला पाहिजे. राणा, आता लय भूक लागल्या, आधी जेवूया आपण आणि मग काहीतरी आयडिया काढूया की. चल तू जाऊन जेवून घे, मी येतो नंतर. तू सुरू कर, मी आलो लगेच.
ठीक आहे ये लवकर होय. हा अशा एक एक परीक्षा शोधून काढतो की नाही की उद्या एका फटक्यात समजायला पाहिजे की जयंतराव दम आहे की नाही.